फिल्डिंग लावून घ्यायचे. पंच मॅच चालू करा. मॅच चालू करा पंच. चला मॅचला सुरुवात होत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो कल्पेश जाधव, स्ट्राईक एंडला हरीश आणि नॉन स्ट्राईक एंडला मुकेश पाहतोय. कल्याण ग्रामीण विपक्ष संघ आपण पाहतोय. गेर्स या दोन संघामध्ये लढत, काटे की टक्कर. चला मॅचला सुरुवात होता. सेकंड राऊंडची दुसरी लढत बाला तुमच्या आमच्या समोर भेटीसाठी आलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला कल्पेश जाधव तर एका साईडला हरीश मिरगुडे. ही काटेकी लढत. पाहूया पहिला चेंडू कल्पेश जाधव यांचा कशा प्रकारे टाकला जाईल हरीश साठी. पहिला चेंडू खूपच सुरेख फाटका सजवला लेग साईडच्या दिशेने शुभम ठाणगे त्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल. चेंडू फैकी होते. बघता बघता या ठिकाणी 2 धावा जे मात्र कंप्लीट केल्या. आज बाळा विचार केला ना अंडरम क्रिकेट या तिन्ही खेळाडूने गाजवला. पाहायला गेला स्ट्राईक एंडला हरीश जाधव असेल, नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश जाधव गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि मुकेश आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडवर खेळाडू या तिन्ही आणि रुपेश व्यापारी. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू ब्रेक होता पाहिला येऊन दिला चेंडूला. बॅटच्या फ्लोवर घेतला चेंडू आणि ऑफ साईडचा क्षेत्र निवडला. चेंडू 1 बाउन्स फरार चौकार. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायला गेलं तर लाऊडली अपील गेलं पण अपील मात्र पंचांनी फेटाळलेली आहे. खूपच सुरेख चेंडू पाहायला मिळाला. आदरणीय मंडळाचे ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ सदस्य विजयजी थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावर यायचं. वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पाहूया पुढचा चेंडू कल्पेशाचा हरीश साठी.
पुढचा चेंडू खूपच सुरेख आकाशालगत चेंडू उडवला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि या ठिकाणी झेल मात्र धरतीला दानवतोय. एक धाव कंप्लीट दुसरी धावेची पूर्तता बघता बघता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात दोन खेळाडूंच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र प्रगतीपथावर लागल्या गेल्या. धावसंख्या होत्यात 8 धावा प्रगतीपथावर पाहतो. नवीन आलेल्या प्रेक्षक राजांना सांगू इच्छितो की ही मॅच आपल्याला पाहायला भेटते. एका साईडला पाहायला गेलं तर कल्पेश जाधव यांचा संघ घेरसे तर एका साईडला हरीश मिरकुडे मुकेश गायकर यांचा संघ कल्याण ग्रामीण. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने फटका सुरेख आहे आणि या चेंडूवर जातो चेंडू भगव्या पट्टीला सलामी देणारा 1 2 3 बाउंस चौकार. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पर्यंत येऊन दिला चेंडू एक धाव कंप्लीट करतो. अशा प्रकारे षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं कंप्लीट होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस कल्याण ग्रामीण संघाची धाव संख्या ना उसका ना मेरा अब हो गए कल्याण ग्रामीण टीम के 13. दुसरं षटक टाकण्यासाठी आपण गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय रुपेश. बघूया पहिला चेंडू ऑफ साइड यॉर्कर खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचतो. चेंडू अडवला जातो. तत्पुरता घेतली गेली एकच धाव. रुपेशला सुद्धा भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. ऋतिक दिवाणे असतील, संदीप दिवाणे असतील, नरेंद्र दिवाणे असतील. आता मात्र कुठेतरी एक गाव एकची मॅच खेळण्यासाठी ते आता गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची ऋणी कुठेतरी भासवत असेल या संघाला. गोलंदाजीसाठी रुपेश. पुढचा चेंडू पाहूया मुकेश साठी रुपेशाचा. हा चेंडू पाहायला गेला तर सुलवर गतीचा चेंडू होता. बॅटच्या फ्लोवर येऊन दिला नाही आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. विचार केला रुपेश आणि मुकेश हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगदा. धावसंख्या प्रगतीपथावर 14 पाहायला भेटते. संध्याकाळच्या 17 मध्ये ही मॅच. पुढचा चेंडू यॉर्कर चेंडू होता. या ठिकाणी पाहायला गेलं तर ऑफसाइडच्या दिशेने मनगटाच्या साहाय्याने खेळून काढलाय. चेंडूला एक धाव कंप्लीट करतोय. दुसरी धावेची पूर्तता. ओहो दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत्या.
लाजवाब या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला भेटतं. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली जाते प्रगतीपथावर. धावा 16 धावा. पुढचा चेंडू, हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच लेग साईडच्या दिशेने फाटका सुरू आहे का क्षेत्ररक्षक नाही ना. आता चेंडू पर्यंत पोहोचत, चेंडू आडवेल फेकीवेल पुन्हा कनेक्ट केला तर तत्पुरता घेतल्या गेल्या. या ठिकाणी एकच धाव. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू खूपच सुरेख फाटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतो, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून जातो. 1 बाउन्स फरार चौकार. धावसंख्या पाहायला गेला तर 21 धावा मात्र प्रगती पथावर लागल्या. खूपच सुरेख फटका सजवला रुपेशच्या या गोलंदाजीवर हा चौकार. जो मात्र पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटका सजवतोय आणि हा चेंडू जातोय एका धावेसाठी आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल. तर मात्र 2 षटक कंप्लीट झाल्या. 12 चेंडू मध्ये धावा आल्या प्रगती पथावर. 22 धावा. 11.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा पूर्ण कंप्लीट केल्यात या टीम कल्याण ग्रामीण संघाने. MD स्पोर्ट्स कल्याण ग्रामीण. तर आपण संघ पाहतो या ठिकाणी शिवम स्पोर्ट्स गेरसे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय मयूर. गोलंदाजीसाठी सज्ज होतं मयूर. पहिला चेंडू मयूर याचा उडवलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. चेंडू घ्यायचे तो चेंडू आलेला मॅच बॉल. धावसंख्या 23 धावांच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं चालू आहे. पुढचा चेंडू पाहूया. मुकेश साठी हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पण चेंडू मात्र वाईट आमच्या पंचांनी मात्र घोषित केला. वाईट चेंडू वाईटच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाईल. 24 धावा मात्र प्रगती पथावर लागल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट +1 एकूण 2 धावा ऍड केल्या जातील.
विजयजी थोरात साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेतल स्वामी मित्रमंडळचे हे सुद्धा कट्टर समर्थक. पुढचा चेंडू, हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच बॅटीची काढा लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धाब्याने मात्र स्ट्राईक चेंज होणार आणि संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या प्रगतीपथावर पाहायला गेलं तर 28 धावा ज्या मात्र स्कोरबोर्डवर लागल्या. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पाहतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू उडवलाय आकाशालगत, उंची जास्त अंतर कमी, क्षेत्ररक्षक किशोर मेजर म्हणजे चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद हरीश मिरकुडे, बॅक टू द डग आउट. चिंटू गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. चिंटू तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो, चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक 3 वाईट टाकले, त्यानंतर जाल्यामध्ये अटकवला फलंदाज मुकेश गायकरला मयुराने. पुढचा चेंडू पाहूया, हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइड यार्कर होता, बॅटीची काढा लागून पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. इम्प्रेस केला या गोलंदाजाने. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. भरपूर लांबवर हे षटक पाहायला भेटते, पण गोलंदाजीला जॉब केले मैदानाच्या आतमध्ये, कुठलाही मोठा फटका मारून दिला नाही. विचार केला 3 वाईट टाकलेत, त्यानंतरचे चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूवर 1-1 धाव दिले आणि एका चेंडूवर विकेट घेतले. असे 4 चेंडू त्याच्या स्पेलमध्ये कंप्लीट झाले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. डावकराचा फलंदाज मुकेश गायकर अजूनही शांत आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढचा चेंडू तो कशा प्रकारे खेळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, या ठिकाणी काय पाहायला भेटे, डायरेक्ट हिट जो मात्र केला कल्पेश जाधव याने. जसा नेम लावला तसा डायरेक्ट उडवला. नक्कीच त्याने विचार केला मनामध्ये मला एकच स्टंप पाहिजे आणि त्याला डायरेक्ट हिट केला मुकेश गायकर. एक मोठा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. ऋषी मैदानाच्या आतमध्ये पुढील फलंदाज पाहायला भेटतोय, मॅन फ्रॉम वावेघर. आपण कल्पेश जाधव याला गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये लाजवाब पाहिले, पण आता या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्यामध्ये सुद्धा तो माहिर आहे. जेव्हा थ्रो हिट करण्यामध्ये तेव्हा कल्पेश जाधवचं नाव घेतलं जाईल घेरचे संघाकडून, पण कल्पेश जाधव या ठिकाणी NP स्पोर्ट चषक मध्ये अनुपस्थित होता, नाही तर कल्पेश जाधव एक हिट करण्यामध्ये असता. या ठिकाणी हा चेंडूवर फटका फसलाय. कल्पेश जाधव पुन्हा एकदा जज करतो, विकेट प्राप्त करतोय. खूपच सुरेख गोलंदाजी. अशा प्रकारे षटक क्रमांक कंप्लीट होतोय. 3 लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाली मयूरच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त मयूरने धावा दिल्या असतील ना, या गोलंदाजी करत असताना मयूरने फक्त धावा दिल्या 4, पण वाईटच्या स्वरूपात त्याच्या धावा 3. अशा एकूण त्याच्या षटकामध्ये धावा आल्या 7 धावा. पुढील फलंदाज मैदानामध्ये जायच्या. पाहूया पुढील फलंदाज कोण जातो मैदानाच्या आतमध्ये. जगदीश
6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी विचार केला तर 29 धावाच्या मात्र प्रगती पथावा लागल्यात. पण या शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील आणि किती टार्गेट सेट केलं जाईल हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन संघाच्या माध्यमातून ही लढत आहे. एका साईडला कल्याण ग्रामीण तर एका साईडला शुभम स्पोर्ट्स गेरसे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय राकेश. राकेशची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कशी राहील तर या ठिकाणी साकेत आणि त्यांच्या संगतीला आमचे किरण दादा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. गोलंदाजी ट्रॅकवर राकेश पाहतो आपण. पुढचा चेंडू पाहूया. राकेशचा पहिला चेंडू अक्रॉस द लाईन फाटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धावीची पूर्तता या ठिकाणी काय पाहायला भेटतंय आणि या ठिकाणी पुन्हा आता मात्र डायरेक्ट हिट होणार नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी होणार की काय आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. दुरून केला हिट जवळून मात्र हुकला म्हणून मुकला. 3 धावा कंप्लीट. 3 धावांनी संघाची धाव संख्या पोहोचली गेली प्रगती पथावर. धावा 32 धावाच्या मात्र लागल्या गेल्या. पुढचा चेंडू पाहूया. टाकण्यासाठी सज्ज होता गोलंदाज राकेश. त्याचा सामना करेल फलंदाज नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला भेटतो ऋषी. जगदीश पाहायला मिळतोय. हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच अप्रतिम चेंडू. टप्पा पडला. चेंडूने वळण घेतला आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला. अभि सावंत सर चेक करायचं आपण. अभि सावंत सर आमच्या तिकडे अंपायरांच्या भूमिकेमध्ये आहेत. तरी ते भाऊ आहे तो चेक करेल. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू. कारण की पाहायला गेलं तर गोलंदाजीची शैली पाहायला गेली अप्रतिम. गोलंदाजी टप्पा पडला. चेंडू निघून गेला. या ठिकाणी पिचिंग चांगली होती आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फिरवलाय चेंडू आणि या ठिकाणी काय पाहायला भेटते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र एस्टॅनवर लागून पुन्हा एकदा या ठिकाणी धाव कंप्लीट आणि एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव बाईच्या स्वरूपात एकूण 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर. धावा होतात आता मात्र 2 ने वाढल्या. धावसंख्या 34 धावा. चौतीस धावाच्या मात्र प्रगती पथावर पाहायला मिळाल्या. राकेश मात्र अप्रतिम गोलंदाजी करतो. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकले. 3 चेंडूवर 5 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू ऋषीसाठी. हाफ ट्रॅकर चेंडू त्याला मात्र उडवलाय. लेग साईडच्या दिशेने फाटका सुरेख आहे. चेंडू फारार होतोय. 4 धावांची मोर लावली. चौकार. चेंडू जायचे जरा चेंडू द्यायचे तो अभि. चार धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या प्रगती पथावर लागल्या 38 धावा. अजून या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ बाकी. चेंडू फेकायचं. मॅच बॉल आलेला. 2 चेंडूचा खेळ बाकी. कुठेतरी हा चेंडू
वेगळ्या शैलीने टाकण्याचा प्रयत्न केला, त्याला मात्र अंगावर येऊन दिला ऋषीच्या बॅटीतून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार पाहायला मिळाला. चौकाराने संघाची धावसंख्या 38 जी मात्र स्कोअर बडवला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतो. इष्टी रक्षक लाजवाब भूमिका पार पाडतो आणि या ठिकाणी घरकन फिरवला आणि त्याला मात्र बाद केला. शुभम माडिक होता इष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. पुढील फलंदाज अक्कू मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू राकेश याचा अक्कूसाठी. हा चेंडू पाहायला गेला तर लेग स्पिन चेंडू पाहायला घेतला. या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब पाहायला पडे. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या आणि तिसरी घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना रनआउटची स्वरूपात विकेट प्राप्त केली. अशा प्रकारे 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर. धावा होतील 40 आणि 41 धावांचा टार्गेट जो मात्र सेट केला टीम कल्याण ग्रामीण संघाने शुभम स्पोर्ट गेअर्सच्या समोर. हॅलो साई स्पोर्ट संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. साई स्पोर्ट संघ यापुढील सामना तुमचा आहे.
चला सामना सुरू करायचा आहे. 24 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. गेरसे संघाला विजयासाठी 24 चेंडू आणि 41 धावा. चोवीस चेंडू 41 धावांची गरज. कल्याण ग्रामीण संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा कुठल्या. चांगली गोलंदाजी केली मयुरेश तसेच राकेशने चांगली गोलंदाजी केली. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 24 चेंडू 41 धावांची गरज असताना गेरसे संघाची सलामीची तोडी मैदानात. कल्पेश आणि शुभम. गोलंदाज पहिले षटक घेऊन येईल कल्याण ग्रामीण संघाकडून रोहित. जबाबदारी असेल पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. दोनच खेळाडू सीमारेषेवर असतील. कल्पेशचा नक्कीच मानस असेल की क्षेत्ररक्षण तोडावं, चौकार षटकार खेचावे. चांगला चेंडू लोअर फुल टॉस. पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का लागतोय. कल्पेश बाद होऊन परततोय. पहिलाच चेंडू चांगला चेंडू होता. लोअर फुल टॉस ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर ठेवला. असे चेंडू खेळणं थोडं कठीण असतं. कल्पेश यामध्ये माहीर आहे परंतु आता मात्र चुकला. एक सोपा झेल मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने टिपला. पहिल्याच चेंडूवर गडी बाद. मोठा धक्का लागतोय कल्पेशला कारण की आज या सामन्यामध्ये बघायला गेलं तर बरेचसे खेळाडू ऋतिक दिवाने, संदीप दिवाने मला टीममध्ये दिसले नाही. काही कारणास्तव या मॅचमध्ये खेळत नाही आहेत. त्यामुळे जबाबदारी होती कल्पेशवर परंतु जबाबदारी पार नाही करू शकला. पहिल्याच चेंडूवर बाद झाला. किशोर येतोय डावखरे हाताचा फलंदाज. किशोरवर मात्र आता जास्त जबाबदारी असेल कारण की कल्पेश बाद झालाय. 41 धावा चेस करायच्या आहेत. 23 चेंडू शिल्लक आहेत. बघायला गेलं तर जवळपास 10 ते 11 धावा प्रत्येक षटकामध्ये हव्यात. त्यानुसार फलंदाजी करावी लागेल. म्हणजेच 2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये आले पाहिजेत. त्या उद्देशाने किशोर आणि आता मात्र शुभम नॉन स्ट्राईकवर आहे. एक चांगला फलंदाज आहे शुभम. अशा लो स्कोरिंग मॅचेसमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करावी, कशा पद्धतीने फलंदाजी करावी शुभमला माहीत आहे. परंतु कल्याण ग्रामीण तेवढाच ताकदीचा संघ आहे. पहिलाच चेंडू तुम्ही बघितला लोअर फुलटोत होता. गडी बाद करण्यात यशाला. रोहित चांगली गोलंदाजीची ॲक्शन आहे. चेंडू डिलिव्हर करत असताना बॉडीचा फोर्स प्रॉपर फोर्स असतो त्यामुळे योग्य ठिकाणी चेंडू लँड होतो, स्पीड मिळतो. पुढील चेंडू आता मात्र थोडंसं मागे ठेवला. शॉर्ट पिच चेंडू होता. निर्धाव जातोय. मला तर वाटतं किशोर थोडंसं ओव्हरपिच चेंडूच्या अपेक्षित असतील त्याच्यामुळे हा अगदी अनपेक्षित शॉर्ट चेंडू होता. निर्धाव जातोय. 2 चेंडू झालेत. कोणत्याही प्रकारची धाव मात्र येत नाहीये. तिसरा चेंडू पुन्हा एकदा किशोर तयार. चांगला चेंडू होता. फटका फसलाय परंतु
चेंडू पडतोय नो मॅन्स लँडमध्ये, त्यावर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा धावून पूर्ण केल्यात आणि 2 धावा. तर चांगलं कॉलिंग झालं असतं, चांगलं जज केलं असतं तर नक्कीच या फटक्याला सुद्धा झेलमध्ये कन्वर्ट करू शकले असते, परंतु एक चांगला प्रयत्न होता. 2 धावा संघाच्या आणि वैयक्तिक किशोरच्या धावा 2. 3 चेंडू झालेत, 2 धावा झाल्यात. अजूनही 39 धावांची गरज असेल. 21 चेंडू आणि 39 धावा. डावखुरे हाताचा गोलंदाज आहे रोहित. समोर फलंदाज सुद्धा डावखुरे हाताचा आहे, जाणून बुजून किशोरला पाठवले, कारण की हे बॅटल बघण्यासारखं असतं. जेव्हा डावखुरे हाताचा गोलंदाज गोलंदाजी करतो तर थोडं कठीण जातं डावखुरे हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी. बघा आता मात्र चांगला चेंडू टाकला, यॉर्कर चेंडू होता, निर्धाव जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडू फेकी बघायला मिळाली. निर्धाव जातोय. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर चौथ्या चेंडूवर कमबॅक, निर्धाव. चला पुढील चेंडू, 5वा चेंडू. रोहित पुन्हा एकदा घेऊन जाईल किशोरसाठी. चांगला चेंडू होता, लोअर फुलटोज पायावर आदळला आणि त्यावर 1 धाव धावून पूर्ण केली. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येते. शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या 3. शांत गतीने चाललेला हा सामना. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची पॉवर दाखवता आलेली नाही आहे फलंदाजांना, पूर्णपणे बांधून ठेवले. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. समोर डावखुरे हाताचा फलंदाज असताना सुद्धा त्यानुसार गोलंदाजी केली रोहितने. अनुभव कमी आहे, परंतु व्हेरिएशन्स आणि टप्पा चांगला आहे रोहितच्या गोलंदाजीचा. फुलटो चेंडू होता, चेंडू भिरकावून दिलाय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा 1 बाउन्स चौकार. षटकातील शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार येतोय. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या 7. धावसंख्या झाले 7. कल्पेश बाद झाल्यानंतर थोडंसं वातावरण शांत झालं होतं, मोठे फटके येत नव्हते, परंतु शेवटच्या चेंडूवर शुभमने एक चांगला फटका खेळला, चौकार लगावला. धावसंख्येला थोडी गती दिली, 7. आता मात्र 34 धावांची गरज. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. जवळपास 8.5च्या सरासरीने धावा, 11:30च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. गोलंदाज असेल दुसरे षटक. विनोद असेल, एक जबाबदारीचं षटक असेल, कारण की 5 चेंडू नक्कीच चांगले टाकले होते गोलंदाज रोहितने, परंतु त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवर थोडंसं कमबॅक केलं गेरसे संघाने. आता मात्र कॉन्फिडन्समध्ये असतील फलंदाज. जेव्हा एखादा मोठा फटका येतो फलंदाजाचा कॉन्फिडन्स नक्कीच उंचावलेला असतो. विनोदला जबाबदारी दिली दुसऱ्या षटकाची. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विनोद घेऊन दिले. आता मात्र किशोर असेल स्ट्राईकवर. डावखुरे हाताचा फलंदाज आहे. ऑफ कटर होता, थोडंसं खाली राहिला आणि त्यावर चांगला फटका, 1च धाव धावून पूर्ण केली. चला सामना सुरू करायचा आहे. दुसरा चेंडू शुभम असेल स्ट्राईकवर, ज्याने या अगोदरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला होता. पुन्हा एकदा सज्ज.
चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू, बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय, झेल सुटतोय शुभमचा. पाहूया किती महागात पडू शकतो हा झेल, कारण की शुभम एक म्हटलं होतं की चांगला फलंदाज आहे, एक क्लासिकल फलंदाज आहे, भरपूर स्ट्रोक आहेत त्याच्याकडे. दुसरा चेंडू सुंदररित्या हाताळला होता, वेगवान चेंडू होता, टप्पा पडण्याचा थोडासा अतिरिक्त बाउन्स मिळाला, बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावणार तेवढ्याच झेल सुटला आणि त्यावर एक धाव मिळाली. चला जास्त टाइमपास करायचा नाही, आणखीन एक सामना खेळवायचा आहे. कल्याण ग्रामीण संघ तुम्हाला विनंती असेल पहिली वॉर्निंग असेल कल्याण ग्रामीण संघाला, जास्त टाइमपास करायचा नाहीये. पुढील चेंडू विनोद याचा, किशोर असेल स्ट्राईकवर, सुंदर गोलंदाजी करते विनोद, आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. ऑफकटर चेंडू होता, बॅटच्या रडार मध्ये आला, चेंडू फेकून दिला सीमारेषा पार, कणकणीत षटकार. किशोर आता मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय, ज्यासाठी त्याला पाठवलं होतं ते काम मात्र आता पूर्ण करताना दिसतोय. चांगली फलंदाजी. धावसंख्या 15. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र विनोद थोडंसं बॅकफुटवर असेल, कारण की 2 चेंडू चांगले टाकले होते, तिसऱ्या चेंडूवर कणकणीत षटकार लगावला. आणखीन एक खणखणीत षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो किशोराच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 21. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विनोद आता मात्र थोडासा महागडा ठरतोय. पुन्हा एकदा किशोर तयार, बॅक टू बॅक 2 आलेत. तिसराही मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 22. अजूनही 13 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. 13 चेंडू 19 धावा. बघायला गेलं तर समीकरण हे 50-50 आहे, दोन्ही संघांना चान्स आहे. 13 चेंडू 19 धावा. हा चेंडू मात्र थोडा निर्णायक असेल. पुढील चेंडू चांगला चेंडू, आता मात्र टप्पा पडण्याचा काहीसा आत आला, निर्धाव जातोय. चांगला कमबॅक, शेवटचा चेंडू निर्धाव जातोय. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावा. बारा चेंडू 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण पाहायला भेटतो. कल्याण ग्रामीण संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो बारीक. चिंटू पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर चिंटू पाहायला मिळतोय कल्याण ग्रामीण संघाचा. 12 चेंडू या ठिकाणी 19 धावा. 12-19 समीकरण रोखण्यासाठी या ठिकाणी आपण गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाजाला पाहतोय. पाहूया चिंटूची गोलंदाजी कशी राहील, हे षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये धावा जर रोखल्या तर शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावांची गरज लागेल. पण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि या ठिकाणी फलंदाज किशोर मेजरची बॅट बोलते. पुढचा चेंडू पाहूया. पहिला चेंडू लोवर फुटत होता, स्टेटाई फाटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आला हारेश, चेंडू अडवतो बघता बघता
एक धाव घेतली जाते. आपल्या संघासाठी एफर्ट द्यावा लागेल, आपल्या संघासाठी लढावं लागेल, आपल्या संघासाठी फिल्डिंग चांगली करावी लागेल. तर या ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली, पण या ठिकाणी फलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल. दोन्ही संघ पाहायला गेलं तर तेवढ्या ताकदीचे आहेत. आता उर्वरित चेंडू असतील 11 आणि 11 चेंडूमध्ये करायचे धावा 18. 11-18चं समीकरण. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी फटका खूपच सुरेख सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या ओहो लाजवाब कॅच. कॅचेस विन द मॅचेस. आणि जी कॅच घेतलं ना, मला तरी वाटतं या मैदानावरची एक हायेस्ट कॅच कार्बन कमल कॅच. अप्रतिम. हरीश बिरकुडे यासाठीच ओळखला जातोय. आणि 1 हँडेड जो मात्र कॅच घेतलं ना, अप्रतिम. UTC च्या लाईव्हच्या माध्यमातून हे पूर्ण दृश्य कॅच केलं. हे कशा प्रकारे क्षेत्ररक्षक होता आणि कशा प्रकारे झेल त्याने बाउंड्री लगेच जो मात्र टिपला ना, ते पूर्ण दृश्य दाखवलं जाते. पहा मित्रांनो, फटका सुरेख होता शुभमचा. शुभम ठाणगे याने केलेला फटका आणि त्या ठिकाणी हरीश जो होता त्याने मात्र जंप मारली आणि चेंडू पहा मित्रांनो हातामध्ये जज केला. दोन्ही पाय मात्र फ्लाय झाले होते त्याचे. शुभम ठाणगे आता मैदानामध्ये आला. शुभम होता महाडिक. नक्कीच सॉरी मित्रांनो, चुकी माणसाकडूनच होते आणि चुकी सुधारणा सुद्धा माणूसच असतो. पुढचा चेंडू पाहूया शुभम साठी. हा चेंडू अक्रॉस द लाईन. फटका सुरेख आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आणि त्याच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे चेंडू निघून जातो. नशिबाचा चौकार म्हणू जाऊ. आणि त्याच प्रकारे पाहायला गेलं तर नक्कीच फिल्डिंगचा दर्जा पाहायला गेलं तर हरीश मिरकुडेची फिल्डिंग पा ज्या ठिकाणी हरीश मिरकुडे होता त्यावेळेस संघ कुठचं अडचणीत होता आणि तो फटका खूपच सुरेख खेचला होता. पण त्या ठिकाणी स्वतःच्या फिल्डिंगच्या जोरावर तो जज केला आणि या ठिकाणी तो क्षेत्ररक्षक होता ना, तो अति घाई करण्याच्या नादामध्ये चेंडू निघून गेला त्याच्या दोन्ही पायांच्या मधून बाउंड्री लगत चौकारासाठी. चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगतीपथावर. 27 धावांच्या मध्ये लागल्या गेल्या. MD स्पोर्ट्सचे स्पॉन्सर सुनील दलवी यांच्या माध्यमातून हरीश मिरकुडेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे जो झेल टिपला त्याच्याकडून. आम्ही विनंती करतो दादा आपण मुख्य मंचावर यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आम्हाला दिसलेले होते या ठिकाणी संघाचे मालक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पाहूया बारीक याचा पुढचा चेंडू. चिंटू याचा पुढचा चेंडू शुभम साठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला लगत उडवलाय. स्वतः गोलंदाज सांगतो माय कॅच आणि या ठिकाणी झेल प्राप्त करतो. आता विकेटचा बदल फलंदाज बाद होतो आणि या ठिकाणी विचार केला तर गोलंदाजाची अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सहजीची साथ त्याला फिल्डरची मिळाली नाही कारण की तो चौकार आहे ना, तो शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी मागणं ठरेल. कारण की क्रिकेटमध्ये ना मित्रांनो, जेव्हा तुमची साथ आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही तुमच्याबद्दल चांगले म्हणू. आता या ठिकाणी धावसंख्या पाहायला गेले 27 झाले. अजून उर्वरित चेंडू असतील 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये करायचे धावा 14. 8-14चं समीकरण म्हणजेच हे 2 चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट असतील. सौरभजी हाडट साहेब आणि त्यांच्या संगतीला आलेले महेश सर यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावर यायचं. कुडूस 11 संघाचे स्पॉन्सर आहेत ते, त्यांना मी विनंती करतो आपण मुख्य मंचावर यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. जर ही मॅच MD स्पोर्ट्स कल्याण ग्रामीण संघ जिंकला तर त्यांच्या संघाच्या स्पॉन्सर कडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फलंदाजीसाठी फलंदाजाचं नाव सांगायचं तुषार पाहायला मिळतो. मासवणे गावचा हा सितारा. आम्हाला गावाचं नाव माहित होतं पण खेळाडूचं नाव माहित होतं तुषार. पाहूया पुढचा चेंडू
फुलटो चेंडू होता या ठिकाणी पाहायला गेला तो फाटका सुरेखा क्षेत्ररक्षक आहे त्याने अडवला बॉल आणि या ठिकाणी विकेट प्राप्त म्हणजे आता मॅच मध्ये ट्विस्ट येणार कारण की गोलंदाजीला जवाब या मॅच मध्ये आणण्याचं काम या गोलंदाजाने आतापर्यंत केला विचार केला या गोलंदाज 5 धावा देऊन 3 विकेट घेतल्या 5 चेंडू त्याच्या षटकातील पूर्ण झाले म्हणजे आता शेवटचा चेंडू असेल लाजवाब आता समीकरण असेल उर्वरित 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये करायचे धावा 14 चं समीकरण आहे पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर पुढील फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल 7 चेंडू 14 धावा या ठोकल्या जातील का रोखल्या जातील कारण की हा चेंडू निर्णायक आहे हा फटका निर्णायक असेल कारण की ही मॅच निर्णायक आहे यातील संघ जो विजय होणार तो साई स्पोर्ट्स संघाशी मॅच खेळणार क्वालिफायची आजच्या दिवसातील ती आज की उद्या ते नंतर सांगू वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित आपण वेताल स्वामी चषक पाहतो 2025 चा थरार पुढचा चेंडू हा चेंडू स्लो गतीचा फटका फसला आणि ज्या खेळाडूकडून अपेक्षा होते तो सुद्धा जाळ्यामध्ये अडकला विकेट प्राप्त काय गोलंदाजी केलेला जवाब गोलंदाजी विचार केला तर 4 विकेट या गोलंदाजाने घेतला आणि या वेताल स्वामी चषक मध्ये हा ओपनच्या पोल मध्ये हा गोलंदाज ठरतोय हॅट्रिक घेणारा आजच्या दिवसामध्ये सॉरी ओव्हर हॅट्रिक आहे एक रनआउटची विकेट आहे ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केलं 4 विकेट त्याने घेतला 5 धावा दिला आता समीकरण उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा 14 समीकरण पाहूया 6 चेंडू 14 धावा रोखल्या जातील का ठोकल्या जातील या ठिकाणी फलंदाजीसाठी फलंदाज आपल्याला पाहायला भेटतो मयूर पाहूया मॅन फॉर्म सेरे संघाचा हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील लाजवाब गोलंदाजी ज्या संघाला मॅच मध्ये आणण्याचं काम केलं असेल तर गोलंदाजाचं नाव म्हणजे चिंटू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय मॅन फॉर्म वावेगर गावचा सितारा ऋषी आपल्याला पाहायला मिळेल पाहूया ऋषी जो मात्र आपण गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय आज कल्याण ग्रामीण संघासाठी नेतृत्व करतोय वावेघर गावचा सीतारामचा मित्र पाहूया 6 चेंडू 14 धावा 6 चेंडू 14 धावांची गरज आहे पुढचा चेंडू पाहूया पहिला चेंडू उडवला लेग साईडच्या दिशेने पाहूया क्षेत्ररक्षक नाहीये 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जातोय 1 बाउंड चेंडू फरार चौकार चौकार आणि मात्र संघाची धावसंख्या 4 ने वाढते आता समीकरण असेल उर्वरित 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये करायचे धावा 10 प्रेक्षक राजानो तुम्ही पहा करायचे धावा 10 5 चेंडू 10 धावा पाहूया ऋषियाच्या पहिल्या चेंडूवर खेचून काढलेला चौकार चला थोडं स्पीडअप करा बघूया पुढचा चेंडू ऋषियाचा हा चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी चुकी होते मैदानाच्या आतमध्ये झेल सोडला आणि या ठिकाणी 2 धावा प्राप्त केल्या प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज असताना या ठिकाणी झेल छुटा गेंदबाज ऋषिका दिल तुटा आता समीकरण असेल 4 चेंडू काढायचे धावा 8 चं समीकरण आहे 4 चेंडू 8 धावांची गरज पाहूया क्रिकेट आणि क्रिकेट अनिश्चित जगेल सातत्याने आम्ही सांगतोय आम्ही खेळतोय आणि आम्ही जपतोय पुढचा चेंडू ऋषियाचा पुढचा चेंडू उडवला चेंडू कुठे लाडतोय बघूया पट
पाठीला सलामी देणारा हा चेंडू ठोकलाय, षटकार. ठोको ठोको ऐसा ठोको कि जिंदगी में याद करना चाहिए, ठोकने वाला कौन था, वो बैट्समैन. षटकार. समीकरण आलंय 3 चेंडू 2 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावा. दोन धावांची गरज. 2 धावांची गरज. आमचा स्कोरर मित्र आम्हाला सांगताना एक पुढचा चेंडू यार कराय बघूया. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू परत 1 धाव कंप्लीट केली जाते. आता 2 चेंडू करायचे धावा. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. एक मोठा फटका जो बघायची खेचला गेला तो मॅच मध्ये आणणारा फटका होता, पण आता सांगू शकत नाही. क्रिकेट आणि क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. पाहूया या ठिकाणी 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. शिवम स्पोर्ट्स गेरशे संघ जिंकणार या ठिकाणी कल्याण ग्रामीण. 2 चेंडू 1 धावेची गरज. या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच ह्या चेंडूवर काय होतोय. या चेंडूवर जातो लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम शिवम स्पोर्ट्स गेरशे संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागतम सुस्वागतम, हारलेल्या संघाचं कौतुक.